नमस्कार, मी प्राध्यापक अनमोल ओहोळ. आज आपण प्रकरण तिसऱ्यामधील क हा मुद्दा अभ्यासणार आहोत. तर हा मुद्दा तिसऱ्या प्रकरणामध्ये 42 पानावर दिलेला आहे. त्या मुद्द्याचं नाव आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. त्याच्यामध्ये त्यांनी विद्यमान कर्मचाऱ्यांना भागवाटप करून कंपनी भांडवल कशा पद्धतीने उभारते याचा अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी सांगितला आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. आता कर्मचारी भाग विकल्प योजना यामध्ये कर्मचारी असेल, संचालक असेल किंवा अधिकारी असेल, पण हे कायमस्वरूपी असले पाहिजे, तरच ही योजना या व्यक्तींना लागू होऊ शकते. तर आपण या मुद्द्याला सुरुवात करूया. या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य किंवा दुय्यम कंपनी यांचे कायम कर्मचारी, संचालक, अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. म्हणजे कायमस्वरूपी कर्मचारी, संचालक, अधिकारी जे असतील यांना समहक्क भाग हे कसे मिळणार आहेत? भविष्यातील तारखेस, पण कसे? पूर्वनिश्चित दराने, म्हणजे पूर्वी ठरलेल्या दराने. ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते. कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. मग अशा वेळेस कायम करत असताना काही कंपनी कायद्याने तरतुदी सांगितलेल्या आहेत. मग ह्या तरतुदी कोणत्या आहेत हे आपण बघणार आहोत. कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. पहिली आहे, कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करू शकते. म्हणजे कायमस्वरूपी जे कर्मचारी असणार आहे या कर्मचाऱ्यांना कंपनी प्रत्यक्ष किंवा थेट कर्मचारी कल्याण योजनेद्वारे म्हणजे संस्थेद्वारे काय करू शकते? भाग वाटप करू शकते. दुसरी तरतूद त्यांनी सांगितली की वाटप केलेल्या भागांचे मूल्य, म्हणजे वाटप केलेल्या भागांचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजे वाटप केलेले भाग जे आहेत त्या भागाचे मूल्य हे कसं असणार आहे? बाजार मूल्यापेक्षा कमी असणार आहे. तिसरी तरतूद आहे, कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा असतो. म्हणजे कर्मचाऱ्यासाठी प्रत्यायोजनेचा कार्यक्रम किती वर्षाचा असतो? 1 वर्षाचा असतो. त्यानंतर चौथी तरतूद आहे, सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते. म्हणजेच ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही, जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी 1 वर्षाचा असतो. लक्षात आलं? म्हणजे किमान कालावधी किती वर्षाचा असतो? 1. त्यानंतर पाचवी तरतूद त्यांनी सांगितली की जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करत किंवा करीत नाही तोपर्यंत लाभांश आणि मतदान किंवा मतदानाच्या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही. ही पाचवी तरतूद. सहावी तरतूद त्यांनी सांगितली की सहावी तरतूद कोणती असणार आहे?
या प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकांच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. म्हणजे भाग वाटप करायचा असेल कंपनीला तर विशेष ठराव हा मंजूर करणे आवश्यक आहे. तो भागधारकांच्या सभेतच मंजूर झाला पाहिजे, तरच तुम्ही भाग वाटप करू शकता. कर्मचारी योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतरण करू शकत नाही आणि गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. लक्षात आलं? कंपनी म्हणजे कर्मचारी योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग तुम्ही हस्तांतरण करू शकत नाही, गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. त्यानंतर 7वी त्यांनी तरतूद सांगितलेली आहे. कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. लक्षात आलं? कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करावी लागते? भरपाई समितीची स्थापना करावी लागते. लक्षात आलं? आणि 8वी तरतूद त्यांनी सांगितलेलं आहे. कंपनीला CB म्हणजे भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014च्या तरतुदीचे पालन करावे लागते. म्हणजे CB जी आहे ही भागावर नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे. मग अशा वेळेस कंपनीला CBची मदत घ्यावी लागते आणि CBचे जे नियम आहे त्या नियमांचं पालन कंपनीला करावे लागते. लक्षात आलं? त्यानंतर पुढे पान नंबर 43वर जो मुद्दा असणार आहे म्हणजे क मधला आपण पहिला मुद्दा बघितला आहे. आता पान नंबर 43वर दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत की कर्मचारी भाग खरेदी योजना. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातून भागांच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. लक्षात आलं? मग याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तरतुदी सांगितल्या आहे. कोणत्या तरतुदी सांगितल्या? पहिली तरतूद आहे कर्मचाऱ्याच्या त्याच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संस्थेने भागांची विक्री करता येते. लक्षात आहे? वेगवेगळ्या भागांची काय करता येते? विक्री करता येते. पण ती कशी? श्रेणीनुसार. दुसराकडे आहे ESPS द्वारे वाटप केलेले भाग ताबडतोब सूचीबद्ध केले पाहिजे. म्हणजे एक संस्था आहे त्या संस्थेद्वारे तेच भाग ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर ते सूचीबद्ध केले पाहिजे. तिसराकडे आहे ESPS सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसेल तर धारण केलेला कालावधी भाग वाटपापासून किमान 1 वर्षाचा असतो. चौथी तरतूद कंपनीने CB कंसामध्ये त्यांनी सांगितले भाग आधारित कर्मचारी फायदे म्हणजे कंपनीने CB नियम 2014च्या तरतुदी पूर्ण केल्या पाहिजेत. लक्षात आलं? आणि 5वी तरतूद त्यांनी सांगितलेलं आहे कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. लक्षात आलं? आणि त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे
भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, म्हणजे वृद्धी म्हणजे काय, वाढ होणे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेची भविष्यातील वाढीव किंमत मिळण्याचा हक्क दिला जातो. भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जातात. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात किंवा समहक्क भागांच्या स्वरूपात दिली जाते. भाग किंमत वृद्धी अधिकार योजना SARS ही बोनसच्या बदल्यात दिली जाणारी एक पद्धत आहे. ही पद्धत चांगले कार्य करणाऱ्या व भाग किंवा भागांची बाजार किंमत वाढवणाऱ्या कंपन्यांकडून वापरली जाते. या योजनेनुसार कर्मचाऱ्याने भाग खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना किमान 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी दिला जातो. या योजनेत किमान धारण कालावधी नसतो. भागधारकाच्या सभेत विशेष ठराव संमत करून या योजनेला संमती दिली जाते. आणि त्याच्यामध्ये शेवटचा आणि चौथा मुद्दा आहे स्वेट म्हणजे सामान्य भाग. कंपनी तिची कर्मचारी म्हणजे कंपनी तिच्या कर्मचारी व संचालक पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भाग वाटप केले किंवा भाग वाटप करते. कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन त्यांना हे भाग दिले जातात. समहक्क भागांप्रमाणे स्वेट भागांना अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी 3 वर्षाचा असतो. म्हणजेच या कालावधीत ते हस्तांतर करू शकत नाहीत. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून काय घ्यावी लागते, मान्यता घ्यावी लागते. लक्षात आलं? हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यावर संज्ञा, संकल्पना किंवा शब्दसमूह, रिकाम्या जागा, जोड्या लावा ह्यावर प्रश्न विचारू शकतात. तर हा मुद्दा सर्वांनी व्यवस्थितपणे करून ठेवा. हा मुद्दा इथे समाप्त झाला. नमस्कार.